नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोकण म्हणजे निसर्ग, कोकण म्हणजे पारंपरिक कला, संस्कृती आणि विविध बोलीभाषा, आणि महत्त्वाचं म्हणजे इथली या मातीतली कलासक्त माणसं. या भूमीने अनेक कलावंत निर्माण केले आणि म्हणूनच तर कोकणची महती जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचली. आज आपण अशाच एका व्यक्तीला इथे बोलावलंय की ज्यांनी इथल्या कोकणची लोककला, लोकनाट्य रंगमंचावर आणलं. कोकणचा साज संगमेश्वरी बाज या नावाने. आणि 23 मार्च 2025ला त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या लोकनाट्याचा 500वा प्रयोग गुहागर इथे सादर केला. तर आज या लोकनाट्याचे मुख्य सूत्रधार सुनील बेंडखळे यांना आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय आणि त्यांच्याकडून या लोकनाट्याबद्दल संपूर्ण आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सुनील बेंडखळेजी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. आणि प्रथमच तुम्हा संपूर्ण टीमचं आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद. अर्थातच प्रथम असं मनात येतं की ही संकल्पना नेमकी कशी सुचली? संकल्पना म्हणायला गेलात तर कसं झालं, रत्नागिरीतल्या स्टार थिएटरमधून मी नाटक करायला सुरुवात केलं होतं आणि नाटकाची आवड मुळात गावातून पहिल्यापासून होतीच. ते करत असताना आमच्या स्टारचा जो फॉर्मॅट आहे तो बऱ्याचपैकी लोकनाट्याकडे वळणारा होता. अच्छा, तुमचं गाव कोणतं? देवरुख पांगरी माझं गाव. बरं. आणि तिथून व्यवसायानिमित्त, नोकरी निमित्त मी रत्नागिरीत आलो 2007 साली. त्यावेळी मग नाटकाची आवड, त्याच्यामुळे इथला मी स्टार थिएटर जॉईन केला ग्रुप. त्या ग्रुपची खासियत होती की अशा फॉर्मॅटमधली बऱ्यापैकी नाटकं, एकांकिका त्यांनी बसवलेल्या आहेत. आणि मीन टाईम नाट्यगृहामध्ये विच्छा माझी पुरी करा हे नाटक लागलं होतं दादा कोंडकेंचं. आणि त्याच्यामध्ये आमचं दिगंबर नाईक काम करायचे. तर तो जो फॉर्मॅट होता तर त्याला कशी लिबर्टी असते ना की करंट टॉपिक तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तर मग अशा टाईपचं काहीतरी आपण केलं पाहिजे असं डोक्यात चालू होतं. आणि मग मीन टाईम आनंद बोंद्रे देवरुखचे जे आहेत, संगमेश्वरी बोलीवरती एक कार्यक्रम करायचे, मी संगमेश्वरी बोलतोय म्हणून. मग त्यामध्ये ते ह्या सगळ्या गावातले किस्से वगैरे सगळे सांगायचे, हे संगमेश्वरी बोलीतून सांगायचे. आणि त्याला आम्ही साथ करायचो. मी असायचो, मंगेश मोरे असायचे, केदार लिंगायत असायचा. मग त्यावेळी हे इकडे बघितलं आणि ते तिकडे चालू होतं आमचं. तर मीच म्हटलं की आणि बोंद्रे काकांना की ह्याचं जर लोकनाट्य आपण केलं म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये तर खूप चांगलं होईल असं आमच्या डोक्यात होतं. मग आमच्या तिघांच्या पण ते आलं डोक्यात. तर ही संकल्पना ही अशी सुचली. अच्छा, कोकणचा साज संगमेश्वरी बाज हे असं एक युनिक नाव वाटतं, ते कसं सुचलं? कसं झालं, कोळंबे गावामध्ये आम्ही 4 एप्रिल 2014ला पहिला प्रयोग केला. मग आम्ही करत असताना ते ह्याला नाव काय द्यायचं. मग आम्ही सगळेच बसलो होतो, आमचे मंगेश चव्हाण, पिंट्या चव्हाण, केदार, मंगेश मोरे. संगमेश्वरी हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे हे डोक्यात होतंच. कोकणचा साज इथपर्यंत आम्ही आलो. केदारच्या डोक्यात आलं की मग संगमेश्वरी बाज म्हटलं तर, कारण तो बाज संगमेश्वरी आहे म्हणून कोकणचा साज संगमेश्वरी बाज, आणि हे रुळूनच गेलं. ते यामध्ये नेमके किती जण तुम्ही काम करता? आता सुरुवातीला ज्यावेळी आम्ही सुरू केलं त्यावेळी आम्ही 5 ते 6 जणच होतो. आणि साधारणतः एक 11व्या प्रोग्रामला आम्ही तो स्टँडअप केला आणि त्याच्यामध्ये लोकनाट्याचं स्वरूप आणलं. तर ते हळूहळू 5-6 जणांनी सुरू झालेला. मग नंतर आम्ही त्याच्यामध्ये गवळणींची नुसती गाणी सांगायचो, नमनामध्ये हे असं होतं असं सांगायचो. मग ते आम्ही त्यात आर्टिस्ट ॲड करत गेलो आणि असं करत आज जवळपास तंत्रज्ञ आणि कलाकार मिळून 23 ते 25 जणांची टीम आहे आपली. अच्छा, नेमकी कलाकारांची निवड करताना काय निकष लावले होते? गावागावामध्ये प्रत्येकाचा एक वेगळा लहेजा असतो. बरोबर. संगमेश्वरी बोली जरी म्हटलं तरी तुम्ही आमच्या संगमेश्वरात थोडं वेगळं बोलतात, चिपळूण साईडला गेलात जरा वेगळा होता, असं प्रत्येकाचा. आणि प्रत्येक माणसाचा बोलण्याचा लहेजा वेगळा आहे. त्यामुळे अशी गावातलीच माणसं हवी होती. त्यामुळे आमच्या जे संपर्कात येत गेले त्यांना आम्ही अप्रोच करत गेलो की बा तू कर. यामध्ये नेमकं सादरीकरण जे करता ते कशा पद्धतीत असतं, काय काय सादर करता त्याच्यामध्ये? आता यामध्ये आमचा मेन फोकस हाच होता की हा जो कोकणातला साज आहे, मग तो लोककलेचा असेल किंवा बोलीभाषेचा असेल, तर तो आपल्याला दाखवायचा आहे संगमेश्वरी बाजामध्ये. इथली माणसं कशी बोलतात, त्यांचे व्यक्तिनिवल्ली जसं आहे ती कशी आहेत, हां, तर ती कशी आहेत, तर त्यातून कशी विनोद निर्मिती होते, निरागसता कशी आहे त्यांच्यामध्ये, हे त्याच्यामध्ये दाखवायचं होतं. आणि त्याने आपल्या लोककला इकडच्या, मग नमन असेल, जाकडी असेल, भजन असेल, या आपल्या कोकणातल्या लोककला आहे. कारण आता या लोककलांचं पूर्णतः चित्र बदलत चाललंय, म्हणजे मॉडर्नपणा त्यामध्ये येत चाललाय.
म्हणजे पूर्वी जाखडीला ढोलकी वाजवायचे प्रामुख्याने, त्याच्यानंतर घुंगूर वाजवायचे, बासरी असायची, तर ही वाद्य असायची. आता कसं झालंय, ऑक्टोपड यायला लागलाय, कीबोर्ड यायला लागलाय त्यामध्ये. तर हे करत असताना मूळ बाज काय आहे आपला, हे कसं त्यातून दाखवता येईल. म्हणून ह्या लोककला घेत म्हणजे आमच्या कोकणातल्या ज्या लोककला आहेत ते नागपूरचा माणूस पण कसा आवडीने बघेल किंवा त्याला कसं कळेल. नमन जर आम्ही दाखवायचं म्हटलं तर पहिलं आपलं जे नमन असायचं ते रात्री 10ला सुरू व्हायचं, पहाटे 5पर्यंत चालायचं. एवढा वेळ काय नागपुरातला माणूस बघणार नाही, पण त्याला आपलं नमन काय असेल हे कसं कळेल, जाहिरात थोडक्यात ती. हां, तर मग हे आम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. म्हणून इकडच्या लोककला आणि इकडची माणसं कशी असतात, लोकजीवन कसं आहे हे त्यामध्ये दाखवण्याचा आणि तो एक क्रम आम्ही थोडक्यात घेतला आहे त्यामध्ये. आत्ता तुम्ही मगाशी म्हणालात की आता तुम्ही जवळपास 25 ते 30 जण एकत्र काम करता, तर हे करत असताना तुमचे स्वतःचे काही नोकरी, उद्योग, व्यवसाय हे सुद्धा असतीलच आणि त्याबरोबर तुम्ही हे एक आवड आणि छंद म्हणतो आपण तसं ते करताय, तर कसं काय तुम्ही जमवता सगळेजण? नक्कीच. बऱ्याच वेळा म्हटलं जातं की नाटकाची खाज असणं गरजेचं असतं आणि ते असलं की होतं बऱ्यापैकी. आणि त्या जीवावरच चालू आहे. आणि कोकणावरच्या या लोककलांवरती प्रेम करणारी आम्हाला सगळी माणसं मिळालेत, म्हणजे आम्हाला बोलवणारी सुद्धा आणि आमचे सादर करणारे सुद्धा. त्यामुळे खूप म्हणजे तुम्हाला सांगतो की नवरात्रातून 9 दिवसाचा उत्सव, पण आमचे प्रयोग जवळजवळ 10 दिवस पण असतात. म्हणजे काय काय वेळ असं झालेलं आहे की 9 दिवसात मिळाला नाही प्रोग्राम, म्हणून 10व्या दिवशी विसर्जन करायचं लोकांनी ठेवलं, म्हणाले 11व्या दिवशी करूया, आणि दसऱ्या दिवशी आमचा शो ठेवला. प्रत्येकजण कामाचे आहेत, काही काहींचे व्यवसाय आहेत स्वतःचे, नोकरीला आहेत बरेचसे, त्यामुळे ते 10 ते 6 आटपून 6चं झालं की नोकरीवरून डायरेक्ट गाडीतच बसायचं आणि निघून जायचं. पहाटे 4-5 वाजता यायचं, 2-4 तास झोप घेतात. आपण म्हणतो ना, आवड असली की सवड काढता येते. नक्की नक्की तसंच आहे. यामध्ये मगाशी तुम्ही म्हणालात की नमन, गवळण हे सगळे लोककलेचे प्रकार आहेत, तर यामध्ये विविध वाद्य आणि त्यामधली जी पारंपरिक गाणी असतात ती महत्त्वाची असतात, कारण त्याच्यामधूनच तुमचं सगळं कोकणातली जीवनशैली आहे किंवा ज्या लोककला आहेत त्या त्यातून सादर केल्या जातात. तर हे कसं काय जमवलं तुम्ही? मुळात म्हणजे आता आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी केदार होता आमच्यासोबत, मंगेश मोरे होते, मंगेश चव्हाण. त्यामुळे ही वाद्य म्हणजे ढोलकी पकवाज असेल, तबला असेल, हार्मोनियम असेल, तर यातले हे बऱ्यापैकी जाणणारीच माणसं होती. ह्या सगळ्या आम्ही ह्या लोककला जवळून अनुभवलेल्या आहेत लहानपणापासून. त्यामुळे ते जर व्यवस्थित स्केलमध्ये गाणी घेतली, त्यातला गोडवा काय आहे हे जर व्यवस्थित केलं तर त्याला कसं आउटपुट जाईल हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत होतं. त्यामुळे वाद्यांची निवड म्हणजे आम्ही तेच केलं की पारंपरिकच वाद्य, म्हणजे त्यात ऑक्टोपॅड आणलाच नाही की मृदुंगच वाजला पाहिजे, ढोलकीच्या जागी ढोलकीच वाजवली पाहिजे. तो जो नाद आहे, मी नमनाच्या वेळी आपण ऐकतो बिदम बिदम नम बेबिदे बिदम नम, हे वाजायला लागले की वेगळंच अंगात संचारतं. तिथं तुम्ही ऑक्टोपॅड माहोल तयार होतो. तिथं तुम्ही ऑक्टोपॅडचं जर समजा तो ह्याचा झॅक्की चकडे लावलात की ते सगळं गेलं कामातून. त्यामुळे ही माणसं सोबत असल्यामुळे तिकडे जास्त काम करावं लागलं नाही, कारण ऑलरेडी ते त्याच्यात मुरलेले आहेत. आणि गाण्यांचं म्हणाल तर गावातून ती लहानपणापासून त्यावेळी तर पारंपरिकच गाणी होती. मुळात तेच होतं की जास्त करून हे का करावं असं वाटलं की आम्ही हे आत्ता बघायला जातो ना, तर नमन ते गवळण झाल्यानंतर लोक उठून जातात. पण का जातात? पूर्वी तर रावण आल्याशिवाय लोक उठायचीच नाहीत. ह्याचं कारण मी असं आम्हाला वाटलं की हे जो काही बदल होत चाललाय तो लोकांना ठराविकच पचतोय, पण मुळातलं जे आहे ते हृदयापर्यंत घुसतंय. त्यामुळं ते कुठेतरी आपण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मग ती गाणी आम्ही जुनी आणि ते वाद्याचं ताल ह्याच्यावरती ते आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आणि तेच ठेवलं. त्यामुळे ते खूप भावतंय. आणि दुसरं म्हणजे आमच्या गावात सुद्धा नमन करायचे ना, तर त्या काकांकडे सुद्धा मी गेलो होतो. आता त्यांचं जवळजवळ वय 80 वगैरे आहे. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडून त्या म्हणणी गाणी घेतली. दुसरी म्हणजे लग्नातली गाणी सुद्धा आपल्याकडचा एक मोठा पारंपरिक हळद लावणं असेल, हळद काढणं असेल, सगळ्याची गाणी आहेत. म्हणजे हळद कुट्टानाची गाणी आहेत, तांदूळ निवडतानाची गाणी आहेत, सोबणं काढणं हा प्रकार म्हणतात. म्हणजे सोबणं काढणं म्हणजे लग्नासाठी, तर लग्नाचं म्हणजे आपल्याकडे कोकणात जवळजवळ 1 महिना तो उत्सव असतो लग्न घरामध्ये. मग एवढे दिवस लागण्यासाठी चुलीसाठी लागणारी लाकडं काढायची, त्याला सोबणं काढायचं म्हणतात. मग सोबणं काढायच्या दिवशी त्या दिवशी सगळी भावकी येणार, मग त्यांची गाणी असतात वेगळी सोबणं काढताना, लाकडं तोडतानाची. मग ही गाणी जुन्यातली कुठे मिळतील,
मग आमच्या इथे भावनदीवरच्या एक आजी आहेत खातू म्हणून, मग त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जाऊन बसलो. त्यांना तर त्यावेळी खूप बऱ्याच ठिकाणी बोलवायचे गाणी म्हणायला, तर ती त्यांच्याकडे सगळी जपून ठेवली होती. मग ती आम्ही घेतली, ती त्यांच्याकडून मिळवली. आणि त्यांच्या चाली सुद्धा जबरदस्तच आहेत, मस्त, इतक्या गोड वाटतात ऐकताना, खूप छान. एक झलक ना. नागचाफा सोनचाफा, नागचाफा सोनचाफा, मधी काय चमेलीचा रोपा, मधी काय चमेलीचा रोपा, चमेलीच्या रोप्याखाली, चमेलीच्या रोप्याखाली, शोभानवरी उभी, शोभानवरी उभी, नागचाफा सोनचाफा. अशी खूप गाणी आहेत ऐकण्यासारखी. गावातलं जे जीवन असतं ते थोडंसं यामध्ये प्रतीत केलं जातं. नक्कीच. आणि ती एक बोली आणि ते जे आता तुम्ही जे म्हटलं त्याचं एक रिदम आहे, तो असा एक छान एका लयीत घेऊन जातो ऐकणाऱ्याला. हे जे लोकनाट्य आहे हे बोलीभाषेतच करायचं, म्हणजे नेमका त्यामागे काय उद्देश होता का? कसं आहे, मगाशी म्हटलं तसं तुम्हाला की आपल्या संगमेश्वरी बोलीभाषेमध्ये एक प्रकारचा गोडवा आहे. नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ती वल्गर वाटते, पण आता कुठली बोलीभाषा वल्गर नाही आहे, आहेत ना, प्रत्येकाच्या याच्यामध्ये आहे. आणि आपली बोलीभाषा आहे ना पटकन कळते. घेतलं जर आपला मराठी शब्द आहे तर आपण म्हणताना घेतलान म्हणतो, केलं जर असेल तर केलान म्हणतो आपण त्याला, त्यामुळे पटकन कळतं समोरच्याला. फक्त त्याचा एक लहेज आहे वेगळा, अगदी, आणि त्याची मजा आहे गंमत. आता आमचे यूट्यूबवरती इतके व्हिडिओ आहेत, तर मला परभणीतून फोन आलेला, कोल्हापूर, सांगली, पुण्यातून, लातूर, म्हणजे इकडच्या लोकांनी ते बघितलं, त्यांना सुद्धा ते आवडलं. जे आमचा उद्देश होता की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत हे कसं पोहोचेल, तर ते भावते. ते कशामुळे केल्यामुळे, तर बोलीभाषेत केल्यामुळे ते भावते. बरोबर, आपलंसं वाटतं, आपलंसं वाटतं ते. आपण जेव्हा असं रंगमंचावरती कुठलं सादरीकरण करतो तेव्हा एक सामाजिक भान असतंच ते, आणि जपावं लागतं. नक्कीच. तर त्या दृष्टीने तुम्ही काय करता? मुळात म्हणजे आता ह्याला जे आम्ही फॉर्मॅट दिलाय, लोकनाट्याचा फॉर्मॅट असला तरी त्याला एक स्टोरी दिली की मुंबईतून एक डिरेक्टर कोकणात येतोय आणि त्याला कोकणातल्या ह्या लोककलेवरती डॉक्युमेंटरी बनवायची. तर ती करत असताना तो गावात आला. मग गावात आल्यानंतर गावातला एक माणूस गुलाकी वगैरे असं त्याला भेटला. मग तो भेटल्यावर कसं असतं, आत्ता हे कमी झाले, पण पूर्वी जर गावात तुम्ही गेलात ना, तर गावात कोणाच्या पण घरात पाहुणा येऊ दे, सगळ्या गावात कळलेला असायचा. म्हणजे तो पहिला ज्याला भेटेल तो त्याला विचारणारच, तुम्ही आले कुठनं, कशासाठी आले, मग तर कुठे भेटले तुम्हाला, हे सगळं विचारूनच मग तो साठ्यांकडे सोडणार. तिथून सोडल्यानंतर मग तो दुसरा कोण भेटला, रामभाऊ, रामभाऊ काय रे कुठे, नाही तर साठ्याकडे पाहुणा आला त्याला सोडायला गेलो. तो कोण रे बा, कोणसा मुंबईत ना आलाय म्हणतो, तो त्याला सांगायचा ना, तो त्याला सांगायचा, सगळ्या गावात करणार साठ्यांकडं. ही जे आता हे कमी झाले, त्यामुळे त्यावेळी चोऱ्या बिऱ्या ह्या कमी व्हायच्या आता, असं मला तरी वाटतं. तर आमच्या डोक्यात तेच होतं की हे दाखवत असताना की ही जे आता कुठेतरी जात चाललं आहे, प्रत्येकजण आपला मी भला की माझा एकटा भला असा विचार करू लागलाय, तर हे कुठेतरी गेलं पाहिजे. यामागचा उद्देश लक्षात घ्या, लावालाव्या करणे हा उद्देश नव्हता. तर त्यामुळे आपल्या गावात चोऱ्या कमी होत होत्या, एकमेकांच्या सुखदुःखाला धावून जात होती लोक, न बोलावता माणसं सतर्क राहत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे कोकणात जो बदल होत चाललाय तो की आपली लोक मुंबई पुण्याकडे धाव घेत आहेत जॉबच्या निमित्ताने, काहीतरी पैसे मिळतील या निमित्ताने, पण ते करतात 50-60% करणार, नंतर मग परत गावात येणार. त्यापेक्षा जर तुम्ही इकडेच फोकस केलं, ह्या ज्या पर्यटन असेल, आपल्या इकडची शेती असेल, ह्याच्यावरती जर फोकस केलं तर ते खूप चांगलं करण्यासारखं आहे ना. जे तुम्ही 50-60 नंतर येऊन करताय तेच जर आत्तापासून केलं, आमची लोक बाहेर जाऊन राहतात आणि हे तिकडून येऊन इकडे कमवत आहेत, ते का कमवत आहेत, म्हणजे आम्ही कुठे कमी पडतोय. तर थोडा आम्ही हा सामाजिक संदेश पण त्यातून द्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येक लोककला सांगत असताना त्यामधला भाव पण सांगतोच. आणि मग एंड ऑफ द नाटकाच्या तो विचारतो की बाबा तुम्ही हे आता एवढं सगळं सांगितलं खूप छान आहे, तर लोकांना काय सांगाल. मग तो जो तात्या गावकार आहे, तो तात्या गावकार सगळ्या लोकांना ही खंत सांगतो आपल्या मनातली, मी हे लहानपणापासून अनुभवलं, मग हे जर आपण केलं तर काय होईल. संकुचित बुद्धी आपल्यातली सोडून देऊया, एकाने कोकणात सहकार रुजत नाही म्हणतात, तो आपण रुजवायचा प्रयत्न करूया, अशा टाईपचं ते शेवटला आम्ही सामाजिक संदेश पण त्यातून देतो. बरोबर. आणि हे करत असतानाच मुळात कसं असतं की आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्याच्यातून मोठं होतो, त्या समाजाचे आपल्यावरती काही ना काहीतरी उपकार म्हणण्यापेक्षा सुद्धा संस्कार असतात. म्हणजे आता हे लहानपणापासून आम्ही अनुभवलो, हे समाजातूनच आम्हाला आलं ना.
तर त्यातूनच आपण घडत असतो असा आमचा विश्वास आहे. मग त्यामुळे संवेदनशील आपलं मन होतं तयार. आणि मग मेन टाईम तिवरे धरण कोसळलं होतं. मग त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे सगळ्यांनाच वाईट वाटलं. म्हणजे आपण काय करू शकतो आपल्या लेवलला. मग आम्ही नाट्य परिषद रत्नागिरीच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये एक प्रयोग लावला आणि त्याचं आम्ही कोणी मानधन घेतलं नाही. जे काही पैसे जमा झाले ती जी 11 कुटुंब होती त्यांना आम्ही 11 जणांना आम्ही तिथल्या प्रांतांकडून लिस्ट घेऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही स्वतः जाऊन त्यांना ते पैसे दिले. जवळपास 1 लाख रुपयाचा निधी त्यावेळी उभा राहिला होता. आम्ही त्यांना सगळ्यांना नेऊन दिले तिकडे पैसे ते. त्याच्यानंतर अनेक शाळांसाठी मदतीसाठी आम्ही केला. रेडकर साहेबांच्या आशादीप संस्थेसाठी सुद्धा रोटरी क्लबच्या माध्यमातून एकदा एक आम्ही प्रयोग केला होता. असं बऱ्यापैकी चालू म्हणजे भावना तीच की आपण ज्याच्यातून मोठं झालो ह्या लोककला आजपर्यंत जपल्या म्हणून आज आम्ही त्या घेऊन चाललोय पुढे असा विषय. त्यामुळे ते होतं काम समाजाचं काहीतरी देणं लागतो. नक्कीच कुठलाही कार्यक्रम असला किंवा लोकनाट्य असो कोणताही कार्यक्रम असू दे एक टीमवर्क गरजेचं असतं. आणि असं म्हटलं जातं ना की कोकणामधली 4 माणसं एकत्र येऊन काही करत नाहीत. पण तुमचा हा जो कार्यक्रम आहे किंवा हे लोकनाट्य आहे तर हे एक उत्तम उदाहरण आहे त्यासाठी लोकसहकाराचं. काय सांगाल? इतके प्रयोग की माणसं येऊन एकत्र करणे आणि त्यात हे सगळं सांभाळून हे खरंच जिकरीचं काम आहे. तर तुम्ही म्हटलात तसं नक्कीच हे सहकाराचं चांगलंच उदाहरण आहे. कारण त्यातून पैसे तसे काही मिळत नाहीत. पण आमच्या लोकांना पैसे निदान घालवायला तरी लागत नाहीत. 2 पैसे मिळतात ठीक आहे, त्यांच्या जेवढं आम्ही देतो त्या मनाने मिळत नसतील, पण निदान पैसे घालवावे लागत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज 500 प्रयोगासाठी लागणारी साऊंड सिस्टीम आमच्यातल्याच एका मित्राने उभी केली ती. त्याचा एक बिझनेस त्यामध्ये सेटल झाला. 500 प्रयोगाला जाण्यासाठी लागणारी गाडी ती एक ट्रान्सपोर्टेशनचा एक बिझनेस त्याच्यातून सेटल झाला. तसंच लाईट्स असतील तो एक बिझनेस सेटल झाला. म्हणजे मला तर असं सांगायचं आहे की जे करतायत अशा पद्धतीचं काम नाटक असेल किंवा अन्य काही, तर हे जर आपण सगळे एकत्र येऊन केलं ना तर क्वांटिटीमध्ये मिळणारा जो प्रॉफिट असतो तर तो बघून जर आपण केलं तर त्याच्यातून हे असे 4-4 जणांचे बिझनेस उभे राहू शकतात. आणि हे सहकारामुळेच झालं आणि सगळे समजून घेणारे असल्यामुळे झालं ते. मध्यंतरी तुम्ही मुलुंड इथे आयोजित केलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये कोकणी लोककलांचं प्रतिनिधित्व केलं. ती संधी तुम्हाला एक चांगली मिळाली होती, तर तो अनुभव आम्हाला सांगा. नक्कीच, तो तर जबरदस्तच अनुभव होता. रत्नागिरीच्या शाखेने 98व्या नाट्य संमेलनामध्ये जे सलग 60 तास चालणार होतं, तर त्याच्यामध्ये आम्हाला रत्नागिरीतल्या ह्या लोककलांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आणि तुम्हाला सांगतो आमचा रात्री 1चा टायमिंग होता. तो मग ते सगळं पुढं सरकत पहाटे 5ला आम्हाला टायमिंग मिळाला. त्यावर खूप सगळे खूप झोपलेले होते आणि आम्हाला वेळ मिळाला. 20 मिनिटं दिली प्रत्येकाला आणि आम्हाला 20 मिनिटात दाखवायचं होतं. आम्ही गेलो आणि तुम्हाला सांगतो पहाटे 5ला ते जे सुरुवातीचं आमचं मृदुंगाचं सुरू झालं, बेदम बेदम नाम बेबिद बेदाम नाम, त्याने जे काय उठले आणि शिट्ट्या टाळ्या ज्या काय व्हायला लागल्या, मग काय ग्रिपच घेतलेली. आणि मग तिथे तो 20 मिनिटात जवळजवळ आम्ही 40-45 मिनिटं केली. आणि ते आयोजक पण यायला तयार नाहीत की आता थांबवा म्हणा. लोकांचा रिस्पॉन्स पण जबरदस्त मिळत होता. त्यातून ते आम्ही नमन इकडचं दाखवलं, जाकडी दाखवली. कसं आहे हे जे सगळं आहे यातलं बरंचसं लिखाण गिरीश बोंद्रे आहेत, आनंद बोंद्रेंचे मोठे भाऊ, त्यांनी हे सगळं लिखाण केलेलं आहे. आणि त्यातला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दिवसभर आम्ही तिथे होतो नाट्य संमेलनात. बरेचसे सेलिब्रिटी कलाकार वगैरे असायचे. आमची ही मुलं त्यांच्यासोबत जाऊन सेल्फी काढ, असं काढ, तसं हे चालू होतं. दिवसभर हे त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते आणि पहाटे 5ला जेव्हा आमचा झाला आटपला तेव्हा ते सेलिब्रिटी येऊन ह्या लोकांसोबत सगळ्यांसोबत फोटो काढायला लागले होते. खूप छान अनुभव होता तो. मगाशी तुम्ही म्हणालातच की या लोकनाट्याच्या शेवटी तुम्ही एक संदेश देताच की गाव सोडून जाऊ नका. पण त्याचबरोबर ही लोककला जपणं किंवा आपली संस्कृती जपणं यासाठी तरुणांनी पुढे यावं असं तुमचं मत आहे. काय सांगाल तुम्ही तरुणांना या माध्यमातून? नक्कीच, ते जे आम्ही सांगतो ना तेच तुम्हाला इथे संगमेश्वरी बोली भाषेमध्ये सांगतो. म्हणजे खूप ते जरा ऐकायला पण छान वाटेल. तत्पूर्वी मी एक कसं रिप्लाय पण चांगला येतो, म्हणजे लोकांना भावतंय पण कसं, त्या ह्या याच्यातूनच आम्ही एक वेबसिरीज पण काढली होती, अक्री जो मारण्याच्या बाहेर बेफाट म्हणून. तर त्या वेबसिरीज ज्यावेळी झाली तर मुंबईतून मला एका माणसाने पत्र लिहिलं आणि ते व्हॉट्सअपवर टाकलं होतं की दादा म्हणलं एवढं छान वाटते. मी म्हणलं 5-6 महिन्यापूर्वीच आलो गावावरून इकडे आणि मला इथले चाळीतले लोक आहे ना सगळे गावठी म्हणायचे. कारण ती इकडची गावातली भाषा ना, काय केलास, मला जेवला का, काय करतो आहेस, काय अजून गेलेला आहे ना तू इकडं. पण आता म्हणतो ही वेबसिरीज सुरू झाली आहे ना, ते सगळे म्हणतो माझ्याबरोबर तसंच बोलतात.
संगमेश्वरी बोलीमध्येच बोलतात. तर हे होत असतं आणि ही आपणच टिकवली पाहिजे ना. भाषा आपण बोलत राहिलो तरच टिकणार आहे. आणि मग त्या माध्यमातून आम्ही याच्या शेवटी जो संदेश देतो तेच मला वाटतं तरुणांसाठी मार्गदर्शन होईल चांगलं. कसं आहे, आम्ही नेहमी सांगतो की ही जी कोकणची भूमी आहे ती परशुरामान पराक्रमानं बनवलेली भूमी आहे. त्याच्यामुळं कसं आहे, इथल्या भूमीतला जन्म घेणारा खायला पण पोर असू दे, पोरगी असू दे, खैलीकडे जरी गेली जगाच्या पाठीवर तरी आपला झेंडा फडकवून असे मागं राहणारा हा इतिहास आहे. कसं आहे, आमच्या कोकणात बरेचसे मोठी मोठी मंडळी होऊन गेली. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्या जगाला क्रिकेटचा येळ लावणारा सचिन तेंडुलकर, आगरकर, वेंगसरकर, गावस्कर हे सगळे आमच्या कोकणातलेच आहेत. सगळ्या जगामध्ये ज्या लोकशाहीचा हेवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणातले आहेत. महर्षी कर्वे आमच्या कोकणातले आहेत. साने गुरुजी आमच्या कोकणातले आहेत. लोकमान्य तिलक आमच्या कोकणातले आहेत. एवढंच कशा घेणार आता आहे, सगळ्या महिला वर्गाला अभिमान वाटेल ती झाशीची राणी पण आमच्या कोकणातले आहे. तर ह्या सगळ्या तरुण पोरांना माझं एकच सांगणं आहे की होई जी काही मंडळी मोठी होऊन गेलेली आहेत त्यांच्या कामाला बट्टा लागलं असलं खैलं काम आपण करून चालणार नाही. त्यांच्या नावाला साजसच आपण काम करूया हवं. आज बघायला गेलो तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्या कोकणाला गावलेला आहे. जवळजवळ सगळा समुद्रकिनारा हा आपल्या कोकणाच्या वाट्याला आहे. पण आपल्याकडे पर्यटन किती आहे. वाईट 2 डेंगा जर खाली गेले ना आपण गोव्यात, आमच्या अर्ध्यांना आहे समुद्र, तर सगळ्यांच्या घराघरात पर्यटन गेलेलं आहे. आपलं जर कोकणातलं जर शाश्वत पर्यटन आहे म्हणजे आपलीकडची देवला चांगली आहेत, आपल्याकडचे पर्य आहेत, डोंगर दर्या आहेत, तर व्यवस्थित जर डेव्हलप केलं, तिथे जाया वाट केलं, लोकांना जर तण हिंद दाखवलेलं ना तर कितीतरी मरणाचं पर्यटन होईल. आता हळूहळू होतात आहेत, पोरं वालतात आहेत, पण त्याचा जर काय स्पीड का काय म्हणता ना तुम्ही तर लयच कमी आहे. आज मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळं तर जिकडे तिकडे पसरवत आहो ना. मग आपल्या गावातली जी खासियत असेल, हिडन काय म्हणता होती, ते सगळं लोकांना जर दाखवलेलं ना. मुंबई पुण्यातल्या लोकांकडे ना पैसा मजबूत आहे पण त्यांच्याकडे मनशांती नाही आहे. त्याच्यामुळे आज जर बघायला गेलो ना तर वीकेंड सेलिब्रेशन हे मोठं फॅड आहे. शुक्रवारी संध्याकाळी आहे ना एकदा पंचआउट केली का गाडी येत बसतात आणि जवळच्या ठिकाणाला कुठेतरी निघून जातात तर डायरेक्ट रविवार रात्री येतात. त्यांची लाईफस्टाईल झालेली आहे. त्या गोष्टीचा आपण फायदा उठवायला हवा. आज आमचा हायवे झाला की कोकणात यायला जास्त टाईम लागायचा नाही. त्याच्यामुळे आपणच व्हॉट्सॲप इंस्टा काय म्हणतो त्याच्या माध्यमातून ह्याचा प्रचार करायला हवा आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्याकडे हे जांभरुणात आता काढली नाही रिसॉर्ट, लोकांनी ते जमिनीवर बसून जेवतात. कशा टेबल हवं, फक्त काय महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात ना त्या लावीस त्यांना दिलं एसी फिशी, म्हणजे नंतर एकदा नैसर्गिक वारा घेतली का एसीत पण कोण थांबित नाही. म्हणजे आमचं मित्र रिसॉर्टवाला आहे, त्या म्हणतो आधी बायकांनी विचारली बुकिंग करताना की तुमच्याकडं गिझर आहे काय, तर म्हणतो मी आधीच सांगून टाकला त्यांना की आम्ही चुलीवर पाणी तापून देत आहोत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिल्या दिवशी जरा त्या बायकांनी नाका मुराडली, पण दुसऱ्या दिवशीपासून रोज सकाळी त्या बायका उठून चूल फोकायला लागलेल्या होत्या. त्यांना ते वेगळं वाटायला लागलं. त्याचा अनुभव घेतला, त्याचा शिल्पी काढून जिकडे तिकडे व्हायरल. जे जीवन आहे हे शाश्वत आहे. बीचवर काय धागडधिंगच घाला हवं असं नव्हे. हे जे काय आपलं कोकणातलं सौंदर्य आहे, सांस्कृतिक सौंदर्य आहे, आपल्याकडचे सण आहेत, त्याच्यामध्ये एक वेगळी गंमत आहे. शिमगेहार तो मोठा एक इव्हेंट होण्यासारखा आहे. मग आमच्या शिमगेहाटी का नाही येऊ शकत. आम्ही अजून त्याचं ब्रँडिंगच केलेलं नाही, त्याचं आम्ही कुठं पाठवितच नाही. जेव्हा पाठवू ना तेव्हा अमेरिकेतनं पर्यटक येऊन आपल्या होलीच्या ह्याला खांदा देऊ शकतो, पालखी नाचवू शकतो. होऊ शकतं. ह्या पर्यटनातनं पण मोठं काय काय होऊ शकतं. हंच मला ह्या पोरांना सांगायचं आहे. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी ह्याच्यासाठी जर केली ना चांगल्या मार्गासाठी आणि इकडे जर शाश्वत पर्यटन राबवलं तर ह्या लोककला पण आपल्या वाढीस लागतील, टिकून राहतील, आपली बोलीभाषा टिकून राहील आणि पर्यटनाच्या माध्यमातून पैसा पण मॉप गावल, लांब जाया नको. असंच फक्त माझं सांगणं आहे. खूप छान. यावर्षीचा नाट्य परिषदेचा महाराष्ट्रातला उत्कृष्ट लोककलावंत हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. हो. तर त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आणि आज मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की 500 प्रयोग तुमचे हे पूर्ण झालेले आहेत. तर अशीच वाटचाल तुमची पुढे होत राहो आणि 1000 प्रयोग तुमचे व्हावेत अशी सदिच्छा देतो. आणि आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान आमच्याशी बातचीत केलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.